प्रिय विद्यार्थ्यांनो, पुन्हा स्वागत आहे. गेल्या सत्रात आपण स्थलीय आणि जलीय अधिवासांवर चर्चा केली. वेगवेगळ्या अधिवासांमध्ये वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती आढळतात. आता तुम्ही सहजपणे कोणत्या प्रकारच्या अधिवासांमध्ये कोणते जीव राहतात याची यादी करू शकता. तुमच्या घराच्या आवारात तुम्हाला कोणत्या वस्तू आढळतात? उदाहरणार्थ, नारळाचे झाड, आंब्याचे झाड, गुलाबाचे झाड, लिलीचे झाड, पाळीव कुत्रा, गाय, टेबल, खुर्च्या, सोफा, पायऱ्या आणि टेलिव्हिजन इत्यादी. यापैकी कोणते सजीव आहेत आणि कोणते निर्जीव आहेत? तुम्ही त्यांना कसे ओळखू शकता? सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये फरक कसा करायचा हे शिकण्यासाठी माझ्यासोबत या सत्रात सामील व्हा. या सत्रात इयत्ता 6वीच्या विज्ञानासाठी सजीव जीव, वैशिष्ट्ये आणि अधिवास या धड्यातील जीवांची वैशिष्ट्ये या विषयाचा भाग म्हणून सजीव जीव ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यांचा शोध घेतला जाईल. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये फरक करणे. सजीव प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणून वाढ समजून घेणे. वाढीसाठी अन्नाची आवश्यकता समजून घेणे. सजीव प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणून श्वसन समजून घेणे. कीवर्ड, अति महत्त्वाचे शब्द: सजीव, निर्जीव, प्रकाश संश्लेषण, शाकाहारी, मांसाहारी, वाढ, श्वसन. सजीवांच्या वैशिष्ट्यांवरील संकल्पना नकाशावर आपण येथे एक नजर टाकूया. सजीव आणि निर्जीव यांच्यात फरक करणे. एखादी गोष्ट सजीव आहे की नाही हे आपण कसे ठरवू शकतो? हे आव्हानात्मक असू शकते. आपण वनस्पतींना सजीव प्राणी म्हणून ओळखतो, परंतु ते कुत्रे किंवा कबुतरासारख्या प्राण्यांप्रमाणे हालचाल करत नाहीत. तसेच कार आणि बस सारखी वाहने हलू शकतात, परंतु आपण त्यांना निर्जीव म्हणून वर्गीकृत करतो. वनस्पती आणि प्राणी दोन्ही कालांतराने वाढतात, परंतु ढग देखील आकाराने वाढताना दिसतात, ज्यामुळे प्रश्न उद्भवतो, ढग जिवंत आहेत का? उत्तर नाही आहे. तर आपण सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये फरक कसा करू शकतो? सजीव वस्तूंमध्ये अशी विशेष वैशिष्ट्ये आहेत की जी त्यांना निर्जीव वस्तूंपेक्षा वेगळी बनवतात. मानव हे सजीव प्राण्यांचे उत्तम उदाहरण आहे. वनस्पती आणि प्राणी दोन्हींमध्ये आढळणारी काही सामान्य वैशिष्ट्ये आहेत. येथे आपण खालील वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊ. वाढ. वाढ म्हणजे सजीव प्राणी आकाराने मोठे होतात आणि मोठे होताना बदलतात. उदाहरणार्थ, जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा ते एका लहान बाळापासून सुरू होते आणि उंच प्रौढ बनते. मग ते पुरुष असो वा स्त्री. त्याच्या वाढीच्या काळात बाळाची उंची, वजन आणि शक्ती वाढते.
या संपूर्ण प्रक्रियेला साधारणपणे 18 ते 21 वर्षे लागतात. प्राणी देखील वाढतात. उदाहरणार्थ, पिल्ले लहान आकाराने सुरुवात करतात आणि नंतर मोठ्या कुत्र्यांमध्ये वाढतात. त्याचप्रमाणे अंड्यातून बाहेर पडणारे पिल्लू कोंबडी किंवा कोंबडा अशा प्रकारे वाढेल. एक वनस्पती कशी वाढते? आपण एखाद्या वनस्पतीची वाढ होताना पाहू शकतो का? वनस्पती आयुष्यभर सतत वाढतात. वनस्पतींच्या वाढीतील फरक पाहण्यासाठी चला एक छोटीशी कृती करून पाहूया. क्रिया: कुंडीतील रोपाच्या टोकाला धागा बांधा. धागा ताणून ठेवा आणि तो रोपाच्या वर असलेल्या खुंटीला किंवा खिळ्याला बांधा. दहा दिवसांनी तुम्ही धाग्याच्या बाजूने वाढणारी वनस्पती पाहाल. हे दर्शविते की वनस्पतींची उंची कशी वाढते. सर्व वनस्पतींची वाढ त्यांच्या देठांच्या रुंदी आणि उंचीवरून मोजता येते. त्यांच्या वाढीदरम्यान काही वनस्पतींना फांद्या विकसित होतात तर काहींना होत नाहीत. बहुतेक सजीवांमध्ये वाढ मर्यादित असते आणि ती केवळ काही विशिष्ट जीवन टप्प्यातच होते. तथापि वनस्पती जिवंत असेपर्यंत वाढू शकतात. अन्न. वाढ ही सर्व सजीवांची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. तथापि वाढण्यासाठी कोणत्याही जीवाला अन्नाची आवश्यकता असते. वनस्पती आणि प्राणी त्यांचे अन्न कसे मिळवतात? विशेषतः वनस्पतींमध्ये सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करण्याची क्षमता असते. ते पाणी, मातीतील पोषक द्रव्ये आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून अन्न तयार करतात. ही प्रक्रिया पानांमध्ये असलेल्या क्लोरोफिलमध्ये होते, ज्यामुळे वनस्पतींना त्यांचे हिरवे स्वरूप मिळते. वनस्पतींमध्ये अन्न उत्पादनाची प्रक्रिया प्रकाश संश्लेषण म्हणून ओळखली जाते. प्रकाश संश्लेषण दरम्यान वनस्पती उपउत्पादन म्हणून ऑक्सिजन सोडतात. तथापि प्राण्यांमध्ये क्लोरोफिल नसते आणि त्यामुळे ते स्वतःचे अन्न तयार करत नाहीत. त्याऐवजी ते त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अन्न शोधतात. उदाहरणार्थ, शेळ्या, मेंढ्या आणि घोडे यासारखे प्राणी गवत खातात आणि त्यांना शाकाहारी म्हणून वर्गीकृत केले जाते. वाघ आणि सिंह यासारखे वन्य प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांची शिकार करतात. त्यांना मांसाहारी म्हणून ओळखले जाते. अन्नामुळे जीवांना त्यांच्या आत होणाऱ्या विविध जीवन प्रक्रियांसाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. श्वासोच्छ्वास. प्राणी फक्त अन्नावर जगू शकतात की त्यांना इतर कशाचीही गरज आहे? घेतलेल्या अन्नाचे रूपांतर
इतर जीवन प्रक्रियांसाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेमध्ये कसे केले जाते? सजीवांच्या अस्तित्वासाठी श्वास घेणे आवश्यक आहे. हा श्वसन प्रक्रियेचा एक भाग आहे. श्वसनादरम्यान आपण श्वास घेतो त्या हवेत ऑक्सिजन असतो, ज्याचा वापर पेशी ऊर्जा निर्माण करण्यासाठी करतात. आपण जी हवा बाहेर सोडतो त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. गायी, म्हशी, कुत्रे आणि मांजरी यासारख्या प्राण्यांमध्ये श्वास घेण्याची प्रक्रिया मानवांसारखीच असते. जेव्हा आपण विश्रांती घेतलेल्या प्राण्याचे निरीक्षण करतो तेव्हा त्याच्या शरीराची मंद हालचाल दर्शवते की तो श्वास घेत आहे. आपण जे अन्न घेतो त्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी श्वसनाची प्रक्रिया आवश्यक आहे. आपण श्वास कसा घेतो? आपण नाकातून श्वास घेतो आणि फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते. तथापि वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वायू देवाणघेवाणीसाठी वेगवेगळ्या यंत्रणा असतात. उदाहरणार्थ, गांडुळे त्यांच्या त्वचेतून श्वास घेतात. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा वापर करण्यासाठी माशांना कल्ले असतात. बेडूक, पक्षी आणि इतर उच्च दर्जाच्या प्राण्यांना फुफ्फुसे असतात. वनस्पती देखील श्वसन करतात का? हो, वनस्पती श्वसन करतात. वनस्पतींमध्ये वायूंची देवाणघेवाण प्रामुख्याने त्यांच्या पानांद्वारे होते. पाने लहान छिद्रांमधून हवा घेतात आणि ऑक्सिजन वापरतात. ते कार्बन डायऑक्साईड परत वातावरणात सोडतात. तुम्हाला माहिती आहे की प्रकाश संश्लेषण दरम्यान वनस्पती अन्न तयार करण्यासाठी आणि ऑक्सिजन सोडण्यासाठी सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. सर्व जीव श्वसनासाठी या ऑक्सिजनचा वापर करतात. अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत वनस्पतींद्वारे सोडल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण त्यांच्या स्वतःच्या श्वसनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा खूप जास्त असते. वनस्पतींमध्ये श्वसन दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी होते. ही सजीवांची काही वैशिष्ट्ये आहेत आणि पुढील सत्रात अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्कात राहा. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: सर्व सजीव विशिष्ट वैशिष्ट्यांवर आधारित निर्जीव प्राण्यांपासून वेगळे केले जातात. वाढ ही सजीव प्राण्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, कारण ते सर्व वाढ दर्शवतात. सजीवांमध्ये वाढ आणि इतर सर्व जीवन प्रक्रियांसाठी अन्न आवश्यक आहे. वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात, तर प्राणी त्यांच्या अन्नासाठी वनस्पती किंवा इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. सेवन केलेले अन्न श्वसन प्रक्रियेद्वारे ऊर्जेमध्ये रूपांतरित होते.